नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसाला पापड बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. एक उडदाचं पापड घेतलं आहे. उडदाचं पापड तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडासा बारीक चिरलेला टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत म्हणजे पापड जास्त ओलसर होत नाही. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव. मसाला पापड हा सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण मसाला पापड आवर्जून मागवतो. घरी केल्यावर झटपट होतो, घरगुती साहित्यामधून होतो. गॅसवर पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये पापड तळून घेऊया. मसाला पापड करताना जर तुम्हाला पापड तळून घ्यायचा नसेल तर तुम्ही पापड भाजूनही घेऊ शकता. पापड भाजताना त्याच्या दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. पॅनमध्ये पापड बुडेल इतकं तेल टाकलं आहे. पसरट पॅनमध्ये पापड तळला तर तो सरळ राहतो, वळत नाही. तेल गरम झाले, पापड टाकूया. पापड उलटवून घेऊया. पापड दोन्ही बाजूनी छान तळला गेला आहे, काढून घेऊया. पापड निथळून घेतला आहे, प्लेटमध्ये काढून ठेवते. तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवला आहे. याच्यावर काश्मीरी मिरचीचं पावडर थोडी भरभरवते. थोडा चाट मसाला. याच्यावर कांदा टाकूया. बारीक चिरलेला टोमॅटो. याच्यावर थोडी आमचूर पावडर, थोडा चाट मसाला, थोडी काश्मीरी मिरचीचं पावडर, थोडंसं मीठ. पापडामध्ये मीठ असतं म्हणून मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे. बारीक शेव, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे डाळिंबाचे दाणे. आपला मसाला पापड तयार झाला आहे, प्लेटमध्ये सर्व केला आहे. छान झाला आहे मसाला पापड. मसाला पापड चवीला छान लागतो, सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. झटपट होतो, घरगुती साहित्यामधून होतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.